नमस्कार, मी प्रवचनकार नलिनी दामले. माझा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या बॉक्समध्ये तुमची मतं मला काय ती सांगा, अवश्य सांगा. आज आपण कालपर्यंत आपण इतर काही बेलाच्या आणि इतर वृक्षांची माहिती मिळाली. आज आपण औदुंबराचे झाड आणि तिथे काय असतं ते पाहणार आहोत. औदुंबर म्हणजे भगवान दत्तगुरूंचं प्रगटस्थान. त्या ठिकाणी पाण्याचा साठा भरपूर असतो आणि पाण्याचा साठा असूनसुद्धा तो कधीही नाहीसा होत नाही. कायमस्वरूपी तिथे पाणी मुळाशी असतं. तसं बेलाच्या झाडाचे महत्त्व तसंच आहे. मुळाशी पाणी असते, पण विशेष म्हणजे ऋषीमुनी पूर्वीच्या काळी त्या बेलाच्या झाडाचे ताम्र म्हणजे आपलं तांबा असतं ना, तांब्याचे भांडं, तांब्याचा धातू, ते धातू आणि बेलाची पानं यांच्यापासून सोनं तयार करीत असत. एवढं त्यांच्याकडे ज्ञान, कौशल्य आणि विज्ञान पण त्यांच्याकडे होतं. सोनं तयार करीत असत. बेलाची पानं आणि काय होतं सांगू, ताम्र धातू म्हणजे तांब्याची भांडी, तांब्याचं धातू असे ते करीत असत. याच्या संयोगाने ते सोनं तयार करीत असत. त्या झाडाजवळ कधीही साप येत नाही. भरपूर पाणी असते. झाडाजवळ चंदनाला ह्याचा जवळ येतो तसा वास येतो आणि हे झाड अतिशय बेलाचं पवित्र म्हणून मानलं जातं. आता बेलाचं झाड कसं तयार झालं आहे ते आपण पाहिलं. ज्या वेळेला भगवान श्रीकृष्णाने मोहीचं रूप घेऊन तिथे काय वाटलं, अमृत देवाला आणि दानवाला, तेव्हा तिथले 2 थेंब गडगडत गेले होते. आणि ते कुठपर्यंत गेले होते, एक म्हणजे जिथे बेलाचं झाड होतं बारीकसं तिथपर्यंत तो थेंब पोचला होता आणि दुसरं म्हणजे तुळशीचं झाड जिथे होतं तिथपर्यंत पोचला होता. आणि ती झाडं त्या बेलाच्या थेंबामुळे पवित्र झाली, श्रेष्ठ झाली. असं ते बेलाचं आणि तुळशीचं झाड. तुळशीच्या झाडाचं नंतर इतकं महत्त्व वाढलं की सूर्याला ती थेंब देत असताना मोहिनी तिथे ते 2 थेंब खाली पडले आणि ते गडगडत गेले. त्यामुळे सूर्याला खूप राग आला होता आणि एवढीशी तुळस विधवर आणि ती माझा थेंब पळवते म्हणजे काय असा त्याला राग पण आला होता. आणि मग त्या तुळशीचं त्याने एक शाप दिला की ज्या ज्या वेळेला दुपारच्या वेळे म्हणजे सूर्योदय झाल्यापासून सूर्यास्त होईपर्यंत तू जर माझ्यासमोर आली तर तू काय होशील, मरून जाशील. म्हणजे आपण म्हणतो ना तुळस सुखटली तशी होती. आणि म्हणून आपण कधी तुळस लावताना किंवा तुळशीचं झाड रोपटं लावताना कधीही सूर्योदय झाल्यापासून सूर्यास्तापर्यंत त्या झाडाला काय करायचं नाही, लावायचं नाही. पाणी भरपूर घालायचं. म्हणजे आपण तुळशीचं लग्न लावतो. तुम्ही जर बघितलं तर तुळशीचं लग्नसुद्धा एक तर आपण फक्त संध्याकाळी लावतो, सूर्यास्त झाल्यानंतर. हे माहिती नाही पुष्कळ लोकांना, पण आपोआप ते घडतं. आणि भर दुपारी आपली लग्न भर दुपारी होतात, हॉलमध्ये असू दे किंवा कुठे असू दे मंडप घालून. पण हे लग्न कधीही 5:30च्या नंतरच तुळशीचं लग्न केलं जातं आणि त्यालाच गोरोज मुहूर्त असं म्हणतात. एकदा असं झालं, गाईने श्रीकृष्णाला विचारलं, सगळे मुहूर्त आहेत, सगळ्यांचे मुहूर्त आहेत, मग आम्हालाच मुहूर्त का नाही. श्रीकृष्णाला प्रश्न पडला, खरंच यांचं म्हणणं बरोबर आहे, त्यांना पण काहीतरी मुहूर्त हवा. म्हणून त्या श्रीकृष्णाने त्यांना गोरोज मुहूर्त म्हणजे आपण म्हणतो ना गोरोज मुहूर्तावरती लग्न आहे, गोरोज मुहूर्तावरती अमुक अमुक कार्यक्रम आहे, तो गोरोज मुहूर्त म्हणजे सूर्यास्ताच्या नंतर असलेला तो मुहूर्त. आणि आपल्या येथेवरचा किती जणांची लग्न गोरोज मुहूर्तानंतरच होतात. हे सगळं वैशिष्ट्य काय आहे तर भगवंत प्रत्येक प्राण्याला आणि याला कसं महत्त्व देतो आणि त्यांचं मागणं मान्य यशस्वीरित्या चांगलं असल्यामुळे, सत्य असल्यामुळे कसं करतो हे दिसून येईल.
म्हणून ह्याचं झाड जे बेलाचं झाड, ते बेलाचं झाड सोनं तयार करतं. कल्पना करा तुम्ही, झाड आणि धातू. आता ह्याच्यात कोणी बोलणार आहे का? यंत्रसामुग्री त्यांच्याकडे आहे का? ठोक ठोक करायला काही साधनं आहेत का? किंवा विद्या आहे का? पण इतकं त्यावेळेला त्यांचं ज्ञान झाडाचं काय आणि धातूचं काय इतकं ज्ञान होतं की त्या तांब्याच्या धातूपासून ऋषीमुनी बेलाच्या झाडाच्या रसापासून सोनं तयार करीत असत. कल्पना करा की त्यावेळेला ऋषीमुनींनी, हे सगळं ऋषीमुनींनी केलेलं आहे. ऋषीमुनींनी कितीतरी ज्ञानात आपल्या भर घातलेली आहे. तशीच ती तुळस, ऋषीमुनींनी तिला सांभाळलं आहे. ज्या वेळेला तुळशीचा जन्म झाला आणि ती मोठी झाली, त्यावेळेला तिचं लग्नसुद्धा तुळशीचं कधीही दुपारच्या वेळेला करत नाही. संध्याकाळी सूर्यास्तानंतरच तुळशीचं लग्न होतं. तुळशीचं झाड जर आपल्याला लावायचं असेल, तुम्ही करून बघा, तुळशीचं झाड जर लावायचं असेल तर 10च्या नंतर, सकाळी 10च्या नंतर झाड लावायचं नाही. ते झाड मरतं, कारण त्याला सूर्याचा प्रकाश मिळतो. सकाळी एकदम सूर्यास्ताच्या आधी किंवा संध्याकाळी सूर्यास्ताच्या नंतर ते तुळशीचं झाड लावायचं असतं. आता काय आपल्याला माहिती नाही, पण कोणीतरी सांगतं. पण हे आपल्याला शास्त्रात माहिती आहे, ते मी वाचलं आहे, मला माहिती आहे. आणि म्हणून त्या झाडाला सूर्याचं ऊन लागू नये, कारण तिला शाप आहे की तू मरशील. सूर्याने दिलेला आहे तो शाप. आणि म्हणून हे झाड जे आहे ते सूर्यास्ताच्या आधी किंवा सूर्यास्ताच्या नंतर लावायचं. इतकं, कारण त्या तुळशीवरती त्याचा राग होता, त्याला जो थेंब मिळालेला होता त्याच्यातला तिला तो तिने घडघडत जाऊन तिला मिळालेला होता. आणि ह्याचा एक थेंब नाहीसा झाला, म्हणून तो कोणावरती राग होता? तुळशीवरती राग होता. आणि असं त्यामुळे त्यांच्यात थोडासा सुखद वाद होता. आणि हे असं घडलेलं तिथे. आता औदुंबराचं झाड जे आहे, त्या औदुंबराचं झाड पाण्याचा कायम तिथे साठा असतो. औदुंबराचं झाड पवित्र मानलं जातं. रात्री मुळाशी जर तुम्ही एखादा माठ किंवा छोटासा कलश ठेवलात, सकाळी बघाल तर ते पाण्याने भरलेलं असतं. अशा प्रकारे ही 2 झाडं अत्यंत महत्त्वाची आहेत आणि ती वृक्षारोपण करतात. म्हणजे वृक्षाला काय करतात? जीवन देतात आणि तिथे झाडं लावतात. आता हे जे आपण मगाशी बघितलं की आपट्याचं झाड, आपट्याचं झाड आपण दसऱ्याच्या दिवशी पानं वाटतो. आपट्याची झाड, त्याला 2 असे फाके असतात. काही लोक असं सांगतात की याला 2 हृदय आहेत. 2 हृदय वगैरे काही नाही आहे. आपट्याच्या झाडाच्या पानाची रचनाच अशी आहे आणि त्याच्यात द्विदल असते. आपट्याचे झाड संस्कृत भाषेमध्ये त्याला अश्मंतक, श आणि क, अश्मंतक असे म्हणतात. ते नाव 2 अर्थाने प्रसिद्ध आहे किंवा महत्त्वाचं आहे. अश्मंतक म्हणजे काय म्हणायचं त्याला? दगडाचा खडकांचा नाश करणारा, दगडांच्या खडकांचा नाश करणारा वृक्ष. त्याची मुळे जमिनीत खोलवर जातात. त्या झाडाची मुळं जमिनीत खोलवर जातात, खडकांच्या फटीत शिरून वाढतात आणि कालांतराने फटी मोठ्या होतात आणि खडक दुभंगतात. काय होतं बघा, म्हणजे हे खडक जे आत गेल्यानंतर ते दुभंगतात. म्हणजे आपण काय करतो, एखादा खडक फोडण्यासाठी त्याच्यावरती पारय बिरय मारतो आणि फोडतो, पण आपोआप निसर्गता होतात आणि तिथे खडकाळ किंवा रेताड अशी जमीन तयार होते. आणि ती जमीन नीट झाल्यानंतर तिथे विस्तृत प्रमाणात झाडं लावण्यासाठी, वस्ती करण्यासाठी त्या झाडांचा वापर केला जातो. कालांतराने फटी मोठ्या होतात, त्यात शिरून मोठे चांगली जमीन तयार होते आणि अशा पद्धतीने मुरबाड उघड्या टेकाड्यावर आणि माळावर वनीकरण करण्यासाठी हे झाड आपल्याला उपयोगाला पडते. अश्मंतकाचा दुसरा अर्थ असा आहे की अश्मंतक म्हणजे मूतखडा. मूतखड्याचा त्रास आपल्याला खूप जणांना कधी कधी होतो. किडनी स्टोन असे त्याला म्हणतात. किडनी स्टोन होऊ नये किंवा झाल्यास तो काय जिरवणे,
आणि मूत्र बाहेर काढण्यास मदत करणे हे धन्वंतरीच्या प्रयोगशाळेत याचा उपयोग करतात. हे झाड भारत, श्रीलंका, चीन या देशामध्ये जोराने वाढते. हे आपट्याचं झाड. आता ही 2 पानं जी आहेत ती आपण दसऱ्याच्या दिवशी वाटतो, सगळ्यांना देतो आणि काय म्हणतो, सोनं घ्या, सोनं घ्या, सोने लुटली सायंकाळी मोरू परतून आला, बहीण काशी दारी येऊन ओवाळी मग त्याला, ती ओवाळते त्याची बहीण त्याला. हे आपट्याचं झाड आणि आपट्याचं पान इतकं त्या आपट्याच्या पानाला महत्त्व आहे. शास्त्रीयदृष्ट्या सुद्धा इतकं महत्त्व आहे सोनं तयार करणं. आणि दुसरं म्हणजे त्याचा इतका किती मोठ्या एका रोगासाठी त्याचा उपयोग प्रयोगशाळेत केला जातो. तुळस पण इतकी वाढते. तुळस तर अत्यंत पवित्र मानली जाते, औषधयुक्त तुळस मानली जाते. म्हणून आपण विचार करायला गेलो तर बारीकपासून मोठ्या वृक्षापर्यंत सगळ्यांचा आपल्याला कळतो. आता बेलाचं झाड केवढं मोठं वाढतं आणि या बेलापासूनच काय होतं तर काय तयार होतं आपण सांगितलं तर बेलापासून काय सोनं तयार केलं जातं. ताम्र म्हणजे तांबं. आपण तांब्याची भांडी वापरतो ना, आता तांब्याची भांडी नाही वापरत, आपण स्टीलची वापरतो. पण पूर्वी तांब्याची भांडी जरूर वापरली जात असेल पाणी पिण्यासाठी, पाणी भरण्यासाठी, कारण ती शारीरिकदृष्ट्या अतिशय उपयुक्त अशी गणली गेलेली आहे. आजही आता आपण त्या तांब्याच्या भांड्यातनं पाणी पितो. काही घरी, आमच्या घरी 4 भांडी आहेत, आम्ही त्यातनंच पाणी पितो. स्टीलच्या भांड्यातनं पाणी पित नाही, काचेच्या भांड्यातनं पाणी पित नाही. ही तांब्याची भांडी आहेत त्याच्यातनं. तर जरूर तुम्ही असं करा की तांब्याचं भांडं स्वच्छ रात्री घासून ठेवा, पाणी भरून ठेवा आणि त्यातलं पाणी प्यालं तर शरीरातली सगळी उष्णता नाहीशी होते आणि आपलं शरीर सुदृढ आणि निरोगी बनतं. इतकं त्याला महत्त्व आहे. हे अश्वंथ वृक्षाचं. आणि त्याच्यापासून दोरखंड बनवतात. त्या वृक्षापासून अनेक प्रकार केले जातात, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सांगितलेलं आहे ते. आता अनेक असे वृक्ष आपल्याकडे आहेत आणि ते म्हणजे भरपूर प्रमाणात आपण त्याचा वापर करतो. त्याच्यातले काही वृक्ष असे आहेत आणि त्याला पहिला बुरडा असं म्हणतात. तो बुरडा जो आहे तो जमिनीला समांतर वाढतो आणि तो वाढल्यानंतर आयुर्वेदाचार्य आर्यभिषक यांनी याचं विशेष महत्त्व सांगितलेलं आहे. तसेच आपले कणाद ऋषी त्यांनी कण 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 जमिनीवर टाकले आणि पाऊस पडल्यानंतर त्या कणांचे छोटे 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 रोपं वर आली आणि त्याचे वृक्ष बनले आणि पिकं तयार झाली. कणाद ऋषी म्हणून त्यांचं नाव पडलं. कणकण टाकणारे कणाद ऋषी. 88 सहस्र ऋषी आहेत आपल्या भारतामध्ये होते आणि त्यांनी अनेक प्रकारांनी त्याचा आपल्यासाठी कितीतरी विनियोग करून दिलेला आहे. पण आज आपण काय करतो, हो जरा ताप आला की लगेच चला डॉक्टरांकडे, हो आम्हाला अशीच औषधं घ्यायची आहेत की आम्हाला ताबडतोब. हे आयुर्वेदिक औषध घेतलं तर कायमस्वरूपी तुमचे रोग नाहीसे होतात. हे जरूर ऐका आणि तसं करा. आता आयुर्वेदाचार्यामध्ये एक सागरगोटा. लहानपणी आम्ही सागरगोट्याने खेळायचो आणि आम्ही लहानपणी सगळं अनुभवलेलं आहे, त्यामुळे आम्हाला हे सगळं माहिती आहे. सागरगोट्याचा उपयोग काय, तुम्ही जर आदिवासी भागात गेलात, मी परवा सांगितलेलं खोडाळा मोखाडा तिकडे केवढी झाडं आहेत अशी, त्याला सागरगोटे फळाचं घेतात. कडक झाले की पोतीच्या पोती भरून ते आयुर्वेदाची औषधं जिथे औषध बाजारात विकली जातात तिकडे पोतीच्या पोती भरून नेऊन दिली जातात. मग त्याच्यापासून ती निरनिराळी औषधं बनवतात. काय काय औषधं, पोटदुखीवर औषध आहे, कृमीवरती औषध आहे, पित्तार्क्ष, वाकार्क्ष म्हणजे पित्त झालं, वात झाला, रक्तदोष झाला, कुष्ठरोग झाला, या सगळ्या सूज आली अंगाला, या सगळ्यावरती या सागरगोट्याचा उपयोग होतो. थंडी, कृमी यांच्यासुद्धा हे रोग या सागरगोट्यामुळे नाहीच होतात. सागरगोटा एवढा असतो, एवढा एवढा, आणि सागरगोटा तसा हलका असतो. तुम्हाला माझ्याकडे सागरगोटा आहे, त्याचं फळ पण माझ्याकडे आहे, ते मी कधीतरी असं तुम्हाला दाखवेन. त्या सागरगोटा
त्याचा इतका उपयोग आयुर्वेदामध्ये केला जातो. पण आज आता आम्हाला काय झालं, पित्त झालं, चला काहीतरी औषध घ्या, वात झाला औषध घ्या, रक्तदोष झाला रक्तदोषात तपासायला चला, असे काय म्हणजे आपण ना कृमी झाल्या त्याच्यासाठी काय करा. ही सगळी औषधं आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहेत, हे लक्षात घ्या. आणि अशा पद्धतीने जर आपण त्याचा उपयोग केला. आता वासरं, गाई गुरांची छोटी छोटी वासरं असतात ना, त्यांना याचं पाणी पाजलं तर थंडीपासून त्यांना त्रास होत नाही. अशी अनेक गोष्टी केल्या जातात. मंद विस्तव, तो कसं करायचं, तो सागरगोटा मंद विस्तवावर भाजायचा, आतील मगज म्हणजे गर काढायचा आणि त्याचा औषध म्हणून उपयोग करायचा. हा सागरगोट्याचे एवढे उपयोग होतात. आणि खेडेगावामधनं जिथे जिथे, पण आजकाल काय हे रस्ते दुरुस्ते आमचं ज्याचं झाडं पटापट तोडली जात आहेत अविचारीपणाने. रस्ते मोठे करायचे, तर आम्हाला आमची प्रगती करायची याच्यासाठी, तो प्रश्न वेगळा आहे, त्याचा विषय माझा नाही आहे. पण एक लक्षात ठेवा की अशी जर सागरगोट्याचं काटेरियाचं फळ असतं, त्याच्यात सागरगोटा असतो. म्हणजे त्याचं संरक्षण कसं केलेलं आहे, कारण त्याचा एवढा उपयोग होतो. त्याच्यानंतर निगडीचं झाड असतं. निगडीची पानं कशी असतात, तर त्रिदळ असतं. बेलाचं झाड कसं, पण बेलाचं झाड मोठं वाटतं, हे झुडूप असतं. झुडूप जास्वंद बिस्वंदाची कशी झाडं असतात तशी रस्त्याच्या बाजूला कडेला अशी या निगडीची झाडं होतात, हिरवी पानं, आणि त्रिदळ येतं त्याचं, निगडीला त्रिदळ येतं. त्या निगडीचा उपयोग काय माहिती आहे का तुम्हाला, त्या निगडीची पानं काढायची आणि स्वच्छ धुवायची, ती पाट्यावर किंवा मिक्सरमध्ये वाटायची बारीक अशी, आणि शुद्ध तिळाचं तेल, हे दिव्यावर तेल घालायला कुठल्या कंपन्यांचं मिळतं ते वापरायचं नाही. मी अगदी पहिल्यांदा ते वापरलं आणि फूस सगळं तेल पातेल्याच्या बाहेर, सगळा गॅस चिकट झाला. आणि मग माझ्या डोक्यात आलं की तिळाचं तेल दिव्यावर घालायचं बनावट आहे. बनावट म्हणजे तिळाचं तेल बरोबर असेल, पण ते दिव्यावर घालायचं आहे, ते शुद्ध तेल औषधासाठी नाही आहे. मग मी दुकानात त्याचं म्हटलं आम्हाला शुद्ध तेल द्याल का तुम्ही, तर म्हणून आहे ना घ्या की. तेव्हा तुम्ही बोललात नाही, म्हणून मी आम्हाला वाटलं तुम्हाला दिव्यावर घालायचं हवं आहे, म्हणून मी ते दिलं. ओके, मी तुम्हाला काही बोलत नाही आहे, मला शुद्ध तेल द्या. शुद्ध तेल आणलं तिळाचं, पुन्हा ते तिळाचं पानांचा रस काढला, कारण मी त्या आदिवासी भागात आम्हाला खूप शिकायला मिळालं. ते आणायचं निगडीचं, ते मिक्सरमधनं काढायचं, पानं स्वच्छ धुवायची आणि त्याचं तेल तुम्हाला ते 100 बाटल्या एवढं तेल करून मी विकलं. कशावरती ते आहे, केसांना लावायचं नाही. तुमचं कुठे अंग दुखत असेल, ढोपरं दुखत असेल, पाय दुखत असेल, कुठे पायाला काही लागलं असेल, जखम झाली असेल, तर ते तेल, फक्त तेल आहे, त्याच्यामध्ये अजून काही औषधं घालायची असतात ती घालायची. आणि ते तेल पूर्ण बाटलीवर असेल तर अर्धी बाटली करायचं आठवून, ते रात्रभर तसंच ठेवायचं. आणि मग काढून तुम्ही ज्या प्रमाणात विकणार असाल त्या प्रमाणात माप करून ते तेल विकायचं. त्याचा उपयोग भरपूर प्रमाणात होतो. पण त्याच्यात अजूनही काही पदार्थ घालायचे असतात. ते काय म्हणायचं, निगडीचं तेल, ते झाडाचं नाव आहे निगडी. त्याच्यानंतर तिळाचं तेलाप्रमाणे ते असतं. आणि दुखल्या खोकल्यावरती ते इतकं चांगलं उपयोगाला येतं की खूपच आपल्याला त्याच्यापासून उपयोग होतो. अशी कितीतरी, आता एकेरी जास्वंद, आपल्या इथे एकेरी जास्वंद भरपूर आहे. जास्वंदाचे अनेक प्रकार आहेत. एकेरी म्हणजे फक्त अशी एक घी येतात त्याला झुडपं, त्या एकेरी जास्वंदाचं तेल, ते तेल उकळायचं, त्याच्यात अजून 2-3 प्रकार घालायचे आणि ते निम्म तेल करायचं आणि केसांना लावायचं. केस कधीच जात नाही, काळेशार होतात आणि मस्त अगदी सुंदर असे तेलाने त्या केसांना तेज येतं. किती साधी हाताशी आपल्याला औषध आहे, पण आपल्याला माहिती नसतात आणि करायचा काय दुकानात घेतले, बाटली विकत घेतली की झाली, कोण करीत बसलाय. ही आज आपली वृत्ती झालेली आहे, कारण आपल्याला वेळ नसतो ना.
मलासुद्धा वेळ नव्हता असं नाही की, पण मी करीत होते. आणि अशा पद्धतीने अनेक वनस्पतींचा आपल्याला उपयोग होतो. ते सुद्धा निगडीचं दुखण्या खुपण्यावरती लावलं तर तुम्हाला त्याच्यापासून भरपूर प्रमाणात आपल्याला उपयोग होतो. आणि अशा पद्धतीने ही जी तेलं आहे, बेलाच्या झाडाचं काय बनवायचं, सोनं बनवायचं. तांबऱ्यापासून किती किती औषधं आपल्याला माहिती आहेत आणि ही औषधं आपण जर केली तर खरोखरच आपल्याला त्याच्यापासून भरपूर प्रमाणात उपयोग होतो. त्याच्यानंतर हरडा आणि बेहडा म्हणतो आपण, किंवा मध वेगळ्या वेगळ्या प्रकारचे असतात. मध घेत असताना परीक्षा घेऊनच मध घ्यायचा असतो. आत्ता माझ्याकडेच एक घडलेली गोष्ट आहे, अगदी सत्य सांगते. मी एका डॉक्टरांकडनं मध घेतला एवढ्या एवढ्या बाटलीमध्ये. त्या मधाची साखर झाली. मी माझ्या मुलीला म्हटलं, अगो मधाची साखर कशी का झाली? ते म्हणाले, थांब, आपल्याकडे पुयलमध्ये आमच्याकडे आम्ही जिथे पहिले राहत होतो तिथे पोळ्याचा मध काढून ते लोक आमच्याकडे विकायला यायचे आणि घ्याओ भरपूर मध होता गो त्यांच्याकडे. अरे म्हटलं नको आम्हाला काय एवढे, कारण आमच्याकडे एवढी बाटली भरलेली आहे मधाची. ती मी काढली परवा कपाटातून आणि बघितलं 2 वर्ष त्या मधाला झाले, पण मध आहे तसं आहे, साखर झाली नाही. पण 4 महिन्यामध्ये त्या एवढ्याशा बाटलीच्या मधाची साखर झाली. म्हणून औषध घेत असताना सुद्धा अभ्यासून विचार करून औषध घ्यायचं होतं. तर तो मध आहे, त्या मधाचे सुद्धा माशांपासून, मधमाशा त्यांच्यापासून मिळालेला मध घेतला तर त्याचा आपल्याला काय होतं. आत्ता सध्या सगळीकडे, मला पण सगळ्यांना खोकले झालेत, कफ झालेत, श्वास घ्यायला त्रास होतो कधी कधी. आणि अशा वेळेला या मधामध्ये जखम भरून काढण्याचा उत्तम गुणधर्म आहे. मधात बघा काय काय, तो मधामध्ये जखम आपण खोकतो आणि त्रास होतो तर काय जखम भरून काढता येतं. पण त्यासाठी शुद्ध मिठाची आवश्यकता आहे. कुठला तरी मध वापरायचा नाही. जखमेतून पुवाचे येणे बंद होऊन स्रावरहित झाल्यावर त्यावर मधाची कापडाची घडी ठेवल्यास व्रण लवकर भरून येतात. आणि अशा पद्धतीने अनेक गोष्टी आपल्याला उपयोगाला पडतात. आता एक काळी द्राक्ष, आपल्याकडे काळी द्राक्ष असतातच. मनुका आणि बेदाणा हे दोन्ही द्राक्षांचे प्रकार येतात, लक्षात ठेवा. मनुका आणि बेदाणा हे कशाचे प्रकार आहेत? द्राक्षाचे. कृतीत फरक तसा गुणातही फरक. आपल्याला मनुका म्हणजे काळी द्राक्ष म्हणतो, याचा अनुभवात्मक गुणधर्म पाहायचा आहे. तर काय काय असतं, आंबट गोड पिवळसर रंगाची अशी एक जात आणि त्याला अंकुर म्हणतात. अंगूर ती बारीक पण मधुर आणि अत्यंत सूक्ष्म प्रमाणात असतात. तर ह्याचा खूप आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. आता उद्याला आपण या इतर औषधांचा काय करणार आहोत, उपयोग वृक्षांचा. आता ही वृक्ष जे आहेत, दुर्वा आपण रोज काढतो. दुर्वांचा किती उपयोग आहे. दुर्वांचा जर रोज काढून आपण केसांना लावला तर दुर्वा चांगल्या वाढतात. तुळशीचा रस, कितीतरी अशी औषधं आहेत. आणि निवडुंग, आपण निवडुंग म्हणजे असं ह्याला येतात ना झाडाला तिकडे, त्याचा रस काढून सुद्धा प्यायला तर सर्दी खोकला नाहीसा होतो. कितीतरी अशी औषधं आपण माहीत नसलेली, कारण काय आहे आता परिस्थिती अशी आहे, कामधंद्यामुळे आपल्याला वेळ नसतो. डॉक्टराकडे गेलं, येताना बाटली भरून आणली की काम झालं. 2-3 दिवस आहे, बरोबर आहे, ते चूक नाही आहे. मी असं अजिबात म्हणणार नाही की हा काय आपल्याला काय कष्ट करावे नाही. आपण कामं करतो, नोकरी करतो, घरातलं सगळं करायचं असतं, अगदी बरोबर आहे. पण थोडंसं आपल्या मुलांसाठी कष्ट करायला, चांगलं घरगुती आणि उपयुक्त औषध द्यायला आपल्याला काही हरकत नाही ना. आपलीच मुलं आहेत ना, त्यांच्यासाठी चांगलं औषध दिलं तर काय झालं. मधात चांगलं घालू, मध नसेल तर गूळ घालावा. गूळ मधाचं काम करतो. थोडासा गूळ पातळ करायचा, त्यात ते औषध करायचं, द्यायचं. तेच गोडे हे गोडे. म्हणून मधसुद्धा घेत असताना विचारपूर्वक घ्यायचा.
कारण तो कसला आहे तो आपल्याला माहीत नसतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे अनेक औषधं आपल्याकडे आहेत अशी, तर तुम्ही ही औषधं करून बघा. पण मात्र उपयुक्त योग्य कशात तरी काहीतरी घालून करू नका, हे लक्षात ठेवा. आणि सर्वतोपरी या जी आत्ता मी काही औषधं सांगितली, निगडीने तर इतक्या जखमा, म्हणजे जखम नाही तर आपल्या कुठे पाय दुखत असेल, ढोकं दुखत असेल, हात दुखत असेल, असं चोळायचं, लगेच बरं वाटतं. 100 बाटल्या मी विकल्या आणि सगळ्यांचे रिपोर्ट चांगले आले की निगडीच्या पानाने आमचं बरं झालं. पण त्याच्यात अजून काही काही औषधं घालायची असतात, ती घालून ते गाळून गिळून एक रात्र तसंच ठेवून द्यायचं. आणि अशा पद्धतीने ही सगळी औषधं जी आहेत ती थोडीशी औषधं आत्ता मी सांगितली. आता पुढची औषधं आपण उद्याला बघूया. झाडांची औषधं, वनस्पती, आयुर्वेदाचार्य, आपण कोरपण म्हणतो, ती सुद्धा अशी तव्यावर भाजायची, रस काढायचा, मध पिळायचा, सगळा कप नाहीसा होतो. पण ते कोण काढणं, त्याचे काटे लागतात, मग ते तव्यावर कोण घालणं, ते तुळतुळ उडतं, असं करून नाही चालत. आपल्याला आपल्यासाठी करायलाच पाहिजे आणि आपण करूया. आणि मी तुम्हाला याचं योग्य मार्गदर्शन करीन. आणि आपण अशी औषधं, चांगल्या प्रकारे औषधं घेण्याचं, आयुर्वेदिक औषधं घेण्याचा जर आपण ठरवलं तर आपण करू शकतो आणि आपले तब्येत उत्तम प्रकारे बरी होऊ शकते. पायाला औषध लावायचं, कसलं लावायचं, हे आत्ता मी सांगितलं. निगडीचं तेल जर तुम्ही पायाला चोळलं, वरून खालून वर, खालून वर असं, आणि 1 दिवस वरून खाली, हे दोन्हीकडनं या नसा आहेत त्या बरोबर काय केल्या जातात, घासल्या जातात, बरगड्या काय केल्या जातात, तपासून त्याला नीटपणे आराम दिला जातो. आणि इकडनं तिकडनं त्या फिरतात, सगळ्या प्रकारे त्यांना मॉलिश केलं जातं. आणि अशा पद्धतीने करायचं म्हटलं तर आपण करू शकतो. आणि तुम्ही करा अशी मी तुम्हाला विनंती करते. आणि तुम्ही मात्र माझा हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, एवढी मी तुम्हाला. आणि तुमची मतं काय आहेत ती मला मात्र कळवा, एवढीच मी तुम्हाला विनंती करते. आणि आज इथे माझा व्हिडिओ संपवते. उद्या पुढे. नमस्कार, नमस्कार, नमस्कार.